दर्शन दे हो शंकर महादेव, दर्शन दे हो शंकर महादेव, दर्शन दे हो शंकर महादेव, दर्शन दे हो शंकर महादेव। महादेव तिहारी चरण बिना, महादेव तिहारी चरण बिना, महादेव तिहारी चरण बिना, मोहे कल न पड़त गए पल छिना दिना, मोहे कल न पड़त घरी पल छिना दिना, दर्शन दे हो शंकर महादेव, दर्शन दे हो शंकर महादेव। दर्शन दे हो, दर्शन दे हो शंकर महादेव, दर्शन दे हो शंकर महादेव। महादेव दर्शन दे हो, दर्शन दे हो शंकर महादेव, महादेव दर्शन दे हो, महादेव दर्शन, दर्शन दे हो शंकर महादेव। महादेव दर्शन दे हो, आन परी हो शरण तिहारी। तर आत्ताच आपण मारुतीरायाचं मंदिर पाहिलं आणि त्याच्या शेजारचं हे शिवालय, शंकराचे पिंड आहे इथं व्यवस्थित, आणि ह्या मंदिराचा प्राचीन इतिहास आपण मामांकडून जाणून घेणार आहे। बरं, हे व्यक्तिमत्व असं आहे की यांना कुठंतरी आपण पाहिलेलं असणार आहे 100%, कारण यांनी पिक्चरमध्ये काम केलेलं आहे। मराठी कलाकारांसोबत मोठमोठ्या मकरंद अनासपुरे असतील, अजून सयाजी शिंदे असतील, यांच्याबरोबर काम केलेलं व्यक्तिमत्व आहे। गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा म्हणा, पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा, अजून कोणते पिक्चर मामा? गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा, खोडा, गोंधळ, विनाकारण राजकारण, आयलो इंडिया, कन्यारत्न, गिरधाव आणि खुर्ची, असे बरेचसे चित्रपट झालेले। बरं, श्री क्षेत्र करंदी गावातले व्यक्तिमत्व आहे आणि यांच्याकडून आपण ह्या शिवालयाचा इतिहास जाणून घेणार आहोत। हे शिवालय पुरातन आहे, जवळ 200-250 वर्षापूर्वीचे, आणि ही मूर्ती स्वयंभू काही ते आणून कुठून बसवलेली नाही, काही नाही, पूर्वीपासून आहे तीच। आणि ही आता जीर्णोद्धार होऊन 2 वर्ष पूर्ण होती, आणि ह्या याच्यात आता महाशिवरात्रीला शिवालयात भजन कीर्तन असतं, कीर्तनाचा कार्यक्रम होतो, आणि
श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी इथं पूजा पाठ चालू असतो. परत त्याच्या सगळं प्रसाद म्हणून खिचडी वाटप केला जातो आणि त्याचबरोबर आहे ना दिवसभर भजन चाललेलं असतं प्रत्येक सोमवार. मंदिराचे रचना पाहून हे म्हणजे प्रत्येक मंदिर काहीतरी विशेष आहे. तर हे मंदिर यांनी जसं सांगितलं हे कुठल्या तरी मंदिराचे प्रतिकृती, तसं याचं काही आहे का? नाही, त्याला प्रतिकृती कुठली सांगता येणार नाही. हां, ते असं मंदिर व्हावं गावात अच्छा. अशी एक संकल्पना होती. म्हणजे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी इथल्या मंदिराचा नमुना पाहिलाय. खरंच इतकं सुंदर मंदिर आहे. प्रत्येक वेगवेगळे असावे हां ही भूमिका घेतली. हे षटकोनी ठेवणं हां, ते आपलं जुन्या पद्धतीचं केलेलं होतं. अच्छा. त्या मंदिराला बी आज काही नाही म्हणलं तरी 45 वर्ष पूर्ण झालेली आहे. बरं. आणि ते नरसिंह जयंती तिथं साजरी होती. इथं सप्ताह असतो 7 दिवसाचा आणि छोटे मोठे कार्यक्रम बी केले जातात इथं. बरं, धन्यवाद रामकृष्ण. द